ओम साईराम। आज पदयात्रेचा 7वा दिवस आणि आज आम्ही सिन्नर घाट चढतोय आणि सिन्नर घाटामध्ये आज आमचे नवीन पदयात्री यांच्याशी आपण आज संवाद करणार आहोत। तर साईराम, आपलं नाव? साईराम प्रशांत प्रकाश चव्हाण। मी गेली 15 वर्ष साईंच्या पदयात्रेत पायी चालत आहे आणि श्री सद्गुरू साई पदयात्रा मंडळ खार पूर्व येथून या प्रवासात सुरुवात झाली आणि आजपर्यंत 15 वर्ष खूप आनंदात साई पदयात्रा चालत असताना खूप सारे अनुभव आले, खूप साऱ्या अडचणींवर मात करून बाबांनी मला नेहमी त्यांच्या पदयात्रेत सहभागी होण्याची संधी मिळवून दिली आहे आणि आता खूप आनंद होतो की यावर्षी माझं 15 वर्ष पूर्ण होतं आहे आणि त्याचबरोबर यंदा माझं लग्नही जुळलं आहे आणि सर्व पदयात्रे करून सोबत जो आनंदाचा क्षण मिळतो तो फार 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 म्हणजे फार आनंददायी असतो। आपल्या सर्वांना मी हेच सांगेन की आयुष्यात एकदा तरी ज्यांनी कोणी पदयात्रा केली नसेल साईंची त्यांनी एकदा तरी आयुष्यात पदयात्रा करावी आणि या पदयात्रेचा आनंद प्रत्येकाने घ्यावा। की काय असतं पदयात्रेत, आपण काय हरवून बसतो आणि काय आनंद मिळतो तो सहवास साईंच्या पालखीत चालताना एक येत असतो आणि अनुभवसुद्धा आपल्याला खूप छान प्रकारे मिळत असतात। त्यामुळे प्रत्येकाने हा साई पदयात्रा सोहळा अनुभवावा ही प्रार्थना। त्या पालखीत तुम्ही स्वतः आले की तुम्ही कोण घेऊन आलं? नाही, लहानपणी मला नेहमी वाटायचं की एकदा तरी मी साई पदयात्रा जायच्या आमच्या इथून। त्यावेळेस पाहून असं वाटायचं की न राहता मलासुद्धा एकदा या पदयात्रेत सहभागी होऊन शिर्डी पदयात्रा काय असते हा अनुभव घ्यायचा होता। त्यामुळे मी 15 वर्षापूर्वी सुरुवात केली आणि आज 15 वर्ष पूर्ण करत आहे। पालखीत चालताना तुम्हाला कधी कसला त्रास? नाही, बाबांच्या नामस्मरणात कधीच कोणता त्रास मला जाणवला नाही किंवा झालाही नाही। हा थोडा पाय वगैरे कधी जड व्हायचा, पण आता कधीच तसं होत नाही। साई स्मरणामध्ये सतत नामस्मरण करता बाबांच्या सानिध्यात ती यात्रा परिपूर्ण होत असते। अजून पालखीतला कुठला अनुभव तुमचा? आता तुम्ही एवढे 15 वर्ष पदयात्रा केली, त्या 15 वर्षात तुम्हाला काही अनुभव? 15 वर्षात एक गोष्ट घडली की खूप छान सारा परिवार, साई परिवार हा सोबतीला मिळाला। आज त्यावेळी असं एकटा राहायचो, आता खूप सारा पदयात्री परिवार आपल्यासोबत असतो। त्यामुळे छान प्रकारे भजन कीर्तन, भजनामध्ये खूप सारा आनंद मिळतो, मनोरंजन होतं पदयात्रेकरूंचं। साई गाऊन घेतात आमच्याकडून त्यांचं भजन आणि खूप आशीर्वाद मिळत असतो या भजनांमध्ये। खूप छान वाटत असतं। पुढे आता तुमचं लग्न होणार, मग लग्नानंतर तुम्ही पालखी करणार की नाही? मी साईंकडे हेच नेहमी मागत असतो की जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास आहे तोपर्यंत मला तुमच्यापर्यंत पदयात्रेत सहभाग घेऊन मला तुमची यात्रा पूर्ण करता यावी हे मी नेहमी साईंकडे मागत असतो आणि ते नेहमी वर्षानुवर्ष होत असतं। पुढेही ते होत राहो हीच माझी इच्छा असते। ओम साईराम। साईराम साईराम साईराम। तर आजचे आमचे पदयात्री होते प्रशांत चव्हाण बुवा। आपलं मनोगत ऐकून खूप छान वाटलं। साई तुम्हाला अशीच सद्बुद्धी देव, वारंवार आपली पदयात्रा घडो हीच साईंचरणी प्रार्थना। ओम साईराम। ओम साईराम।